वर्ग 10वी पायथागोरसच्या प्रमेयामध्ये प्रश्न दिलेला आहे. त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे आणि कोन क्यू हा काटकोन असून क्यू आर बरोबर बी आणि ए बरोबर ॲरिॲप त्रिकोण पी क्यू आर जर क्यू एनला लंब पी आर तर क्यू एन बरोबर 2a आणि नंतर डॉट देऊन बी दिले. खाली दिले छेदामध्ये वर्गमुळात बीचा चौथा घात अधिक 4a वर्ग. डायग्राम एकदा बघून घ्या. हा जुलै 2015 मध्ये आलेला प्रश्न आहे. पायथागोरसचे प्रमेय 4 गुणांसाठी आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर आपण लक्ष द्या काय करायचं आहे. समजा तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले 2ab बरोबर. काय दिलेले 2ab बरोबर 2 गुणाकारामध्ये a ची किंमत समजा आपल्याला घ्यायची. तर ॲरिॲप त्रिकोण तुम्हाला दिला आहे. ॲरिॲप त्रिकोण कोणता दिलेला आहे पी क्यू आर. मग पी क्यू आर कंसामध्ये घ्यायचे आपल्याला पुढं गुणाकारामध्ये घ्यायचे क्यू आर. क्यू आर एवढं आपल्याला समजामध्ये. त्याच्यानंतर काय करायचं समजा तुम्हाला आता 2ab ही एक किंमत दिलेली आहे. तर मग आपण काय करू 2 जसं आपलं एक सूत्र आहे बघा 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे सूत्र तुम्हाला माहीत आहे किंवा प्रमेयामध्ये तुम्हाला ते दिलेलं असेल हे कदाचित बरोबर. तर त्यानुसार बघा मग आपण काय करू 2 मग गुणाकारामध्ये मग पुढे एक कंस घेऊ. त्याच्यामध्ये 1/2 जसं आपण म्हणतो पाया गुणिले उंची. तर ह्या त्रिकोणाचा पाया आहे तुमचा पी आर. परत गुणाकारामध्ये काय येणार आहे तुमच्याकडे क्यू एन म्हणजे लंबदुभाजक दिलेचे ना तुम्हाला. दुसरा एक त्रिकोण तयार झालेला आहे आणि पुढे गुणाकार करायचा तुम्हाला क्यू आर तुम्हाला दिलेला आहे. क्यू एन गुणाकारामध्ये क्यू आर आपल्याला दिलेला आहे. तर आता काय करायचं आहे 2 दिलेले तुम्हाला 2ab आहे. मग म्हणून 2 गुणिला ab ही जी तुम्हाला किंमत दिलेली आहे ती काय करा आता सगळ्या जे कंसात तुम्हाला काय काय दिले त्याला बाहेर घ्या. मग कंसात काय आपल्याला पी आर गुणाकारामध्ये क्यू एन गुणाकारामध्ये क्यू आर असं एक समीकरण आपल्याला इथं तयार होईल. मग याला एक नाव द्या म्हणजे समीकरण 1 2 जसं आपण देतो तसं समीकरण 1 द्या त्याला. त्याच्यानंतर काय विचारलं बीचा कितवा घात आहे तुमच्याकडं चौथा अधिक बीचा चौथा घात अधिक 4a वर्ग असं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. 4a काय विचारला आहे वर्ग. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला क्यू आरचा चौथा घात पण तुम्हाला दिलेला आहे. मग बरोबर क्यू आरचा कितवा घात चौथा हे आपल्याला दिलेलं आहे. मग आता हे करताना एक त्रिकोण आहे आपल्याला. आता हे कोणत्या त्रिकोणानुसार आपण करायलो किंवा आपल्याकडे काय त्रिकोण दिलेलं आहे ते बघू. तर मग आता इथं कोणता त्रिकोण दिलं आपल्याला याचं सोल्युशन समजा तर दिलंय. एक लक्ष द्या 1 मिनिट. ह्याला इथे देतो वाटलं बीचा चौथा घात अधिक 4a वर्ग बरोबर क्यू आरचा चौथा घात. तर हे कशावरून तर आपल्याला पी क्यू आर एक त्रिकोण दिलेला आहे. पी क्यू आर मध्ये हे सगळं येते इथे लिहा चौथा घात. त्रिकोण कोणता दिलेला आहे तुम्हाला डायग्राम तुम्ही बघितली. डायग्राम नुसार जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्रिकोण दिला आहे पी क्यू आर मध्ये. मी थोडंसं अगोदरच लिहिलं ते. त्याच्यामध्ये काय आपल्याला बीचा चौथा घात अधिक 4a वर्ग बरोबर क्यू आरचा कितवा घात दिलेला आहे तुम्हाला चौथा घात दिला. मग आता इथं घ्या अधिक. आता काय काय दिलंय 4 दिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲरिॲप त्रिकोण 1 दिलेला आहे तुम्हाला. त्रिकोण कोणता आहे तुमच्याकडे ॲरिॲप त्रिकोण पी क्यू आर. मग 4 चौकटी कंसात ॲरिॲप त्रिकोण 1 दिलेला आहे तुम्हाला. कोणता त्रिकोण आहे ॲरिॲप त्रिकोण पी क्यू आर. मग ॲरिॲप त्रिकोण इथं एक छोटंसं पी क्यू आर आणि त्याच्यानंतर तुम्हाला साधा कंस आणि चौकटी कंस दोघंही बंद करायचे. इथं आला याचा वर्ग. बीचा कितवा घात दिलता चौथा. पी क्यू आरचा काय वर्ग. आला का इथपर्यंत लक्षात बघा.
मग आता काय करायचं तुम्हाला क्यू आरचा कितवा घात आहे चौथा दिलेलं आहे लक्ष द्या क्यू आरचा कितवा घात दिलाय तुम्हाला चौथा घात मग आपण लिहू क्यू आर चा चौथा घात आलं का आता पाया गुणिले उंची घ्यायची आपल्याला मग म्हणून अधिक गुणिले म्हणजे अधिक किती घ्यायचे तुम्हाला आता 4 मग चौकटी कंस आहे आपल्याकडे म्हणून मग चौकटी कंसामध्ये 1/2 गुणाकारामध्ये जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार तुम्हाला किमती भरायच्या आहेत मग इकडे काय येणार गुणिले पी क्यू आणि त्याच्यानंतर काय येणार आहे क्यू आर पी क्यू गुणिले क्यू आर 1/2 क्यू आर आला का रे बघा याचा काय दिलाय वर्ग मग इथं वर्गच आहे इथं पण तुम्हाला काढायचा वर्ग हा चौकटी कंस थोडासा असा जातो तर बघा अशा प्रकारे आपल्याला पुढे दिले मग आता पुढे काय करायचं आहे क्यू आर कंसाच्या बाहेर मग क्यू आर आपल्या जागेवर जसा तसा कितवा घात चौथा घात अधिक किती दिले तुला 4 मग गुणिले 4 अधिक 1/2 मग आता 2चा वर्ग निघणार आहे कारण कंसाचा वर्ग म्हणजे कंसातल्या प्रत्येक संख्येचा काय असतो तुम्हाला वर्ग दिलेला असतो 2चा वर्ग किती आला 4 बरोबर वर्ग तर आपल्याला घ्यावा लागेल मग 2चा वर्ग आला तुमच्याकडे 4 मग आता करायचं काय तुम्हाला मग प्रत्येकाचा वर्ग बरोबर मग गुणाकारामध्ये पी क्यूचा वर्ग गुणिले क्यू आरचा वर्ग आलं का बघा कंसाचा वर्ग म्हणजे कंसातल्या प्रत्येक संख्येचा वर्ग आपल्याकडे आलेला असतो आता याच्यानंतर काय करायचं तुमच्याकडे आता क्यू आर किती आहे 4 म्हणजे हे दोघं कटणार आता बरोबर हे दोघं कटणार आता 4 क्यू आर जशाला तसं आपल्या जागेवर मग क्यू आरचा चौथा घात आपल्या जागेवर हे 4 कटले राहिले काय बाबा तुमच्याकडं पी क्यूचा वर्ग गुणाकारामध्ये क्यू आरचा वर्ग एवढं शिल्लक आहे मग आपण घेऊ पी क्यू वर्ग गुणाकारामध्ये क्यू आरचा वर्ग हे झालं का बघा पुढं सोल्युशन करायचं आपल्याला बीचा चौथा घात अधिक 4a वर्ग दिलेला होता सोल्युशन लिहून घ्या पुढे कंटिन्यू करायचं याच्यावरून काय काढायचं हे आलं आता इथे क्यू आरचा वर्ग परत गुणाकार आणि चौकटी कंसात क्यू आरचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग आपल्याकडे निघलेला आहे काढायचे काय तुम्हाला 4 क्यू आर दिलेले क्यू आर किती दिलेले आहे तुम्हाला 4 मग 4 क्यू आर तुमच्याकडे दिलेला आहे तर मग आपण काय करू म्हणून क्यू आरचा कितवा घात चौथा घात तुम्हाला दिलेला आहे बरोबर मग आपण घेतलं याचं पी आरचा वर्ग घेतला होता क्यू आरचा वर्ग आपल्याकडे दिलेला आहे आता काय करायचंय बघा क्यू आरचा चौथा घात अधिक दोघांचा वर्ग आहे म्हणून दोघं काय करायचे तुम्हाला बाहेर घ्यायचे क्यू आरचा वर्ग तुमच्याकडे दिलेला आहे क्यू आर अधिक इथं क्यू आर 2 वेळेस मग अधिक क्यू आर अधिक काय करायचं तुम्हाला हा चला बोला पटकन उशीर व्हायला क्यू आर बरोबर पी क्यू अधिक पी क्यूचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग किंवा दुसरा घात आपण ज्याला म्हणतो ते झालं का रे ज्याला म्हणतो आपण ते उत्तर तुम्हाला काढायचं आता दिलेलं काय होतं बाबा आपल्याला बीचा चौथा घात अधिक 4a वर्ग बरोबर हे सोल्युशन तुम्हाला इथं द्यायचं आहे मग आपण काय करू बीचा चौथा घात म्हणून मग बीचा चौथा घात अधिक 4a वर्ग किंवा त्याला दुसरा घात पण तुम्ही म्हणू शकतात याला इथंच ठेवू मग क्यू आरचा वर्ग याच्या छेदामध्ये घेऊ क्यू आरचा वर्ग कुठं घ्यायचा आहे छेदामध्ये राहिले काय तुमच्याकडं मग आपल्याला इथं बरोबर किंवा मग गुणाकार एकतर तुम्हाला गुणाकारच करावा लागणार आहे किंवा मग बरोबर घ्यायचे मग काय दिले इथं क्यू आरचा वर्ग अधिक पी क्यूचा वर्ग किंवा क्यू आरचा दुसरा घात अधिक पी क्यूचा दुसरा घात असं पण तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता आता काय करा याला 2 नंबर द्या मगाच्या समीकरणाला आपण 1 नंबर दिला याला किती नंबर द्यायचा आहे तुम्हाला 2 नंबर द्यायचे मग 2 नंबर दिल्यामुळे आपल्याला पुढे एक त्रिकोण दिलेला आहे बघा त्रिकोण पी क्यू आर मध्ये आता याचं झालं 2 नंबरचं
त्रिकोण PQR मध्ये काय केलंय, कोण दिलाय तुम्हाला, कोण कोणता दिलाय, PQR हा एक कोण आहे आणि त्या PQRचं माप तुम्हाला दिलेले 90 अंश. किती दिलेले आहे, 90 अंश एवढं माप तुम्हाला दिलेलं आहे. जर 90 अंशाचा आपल्याकडे कोण असेल तर आपण त्याला एक कोणाचं नाव देतो. म्हणून आपल्याला काय करायचं, QR चा वर्ग सूत्र आहे आपले अधिक PQ चा वर्ग, QP झालं मध्ये, अधिक PQ चा वर्ग, त्याच्यानंतर बरोबर येणार आहे PR चा वर्ग अधिक हे झालं का, बरोबर PR चा वर्ग बरोबर PR चा वर्ग. हे कशानुसार आपण घेणार आहेत, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. लक्ष द्या, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसचा एक प्रमेय आपल्याकडे लिहा, पायथागोरसच्या, मी इथं प्रयत्न येतो नुसतं, प्रमेयानुसार आपल्याकडे एक सूत्र आहे. सूत्र तुमच्या लक्षात आहे का नाही ते तुम्ही पहा. मग आपल्याला काय करायचं बाबा, म्हणून b चा चौथा घात तुमच्याकडे दिलेला आहे अधिक दिले तुम्हाला 4a चा वर्ग एवढं दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे QR गुणाकार म्हणजे QR चा वर्ग गुणाकारामध्ये PR चा वर्ग. हे झालं का, PR चा वर्ग. हे कशावरून, आपलं समीकरण 2 भाग झालेलं 1, मग आपण 1 आणि 2 वरून याला काढू शकतो. 1 व 2 ह्याच्यानुसार आपण याला 1 व 2 वरून काढायचं आहे. मी इथं लिहितो 1 व 2 वरून, असं व्यवस्थित लिहा, बोर्डाचा प्रश्न आहे. हे झालं का रे, बघा पटकन. आता सूत्रानुसार मांडणी करायची. मग काय सूत्र आपल्याकडं, मग घ्या, म्हणून वर्गमुळात काय दिलं तर सूत्र आपल्याला, b चा कितवा घात, चौथा घात अधिक 4a चा वर्ग, चौथा घात लिहा, b चा चौथा घात अधिक 4a चा वर्ग एका कंसात म्हणजे एक वर्गमुळाचं चिन्ह आणि दुसऱ्या कंसामध्ये आपल्याकडे काय येणार आहे, QR चा वर्ग अधिक PR चा वर्ग, किंवा गुणाकारामध्ये दोघांचाही या ठिकाणी गुणाकार होऊ शकतो. QR चा वर्ग गुणाकारामध्ये PR चा वर्ग. हे कशानुसार आहे, दोन्ही बाजूचं तुम्हाला काय घ्यायचं, वर्गमुळे घेऊन. इथं लिहा, दोन्ही बाजूचे काय घ्यायचे तुम्हाला, वर्गमुळे घेऊन. बरोबर. आता वर्गमूळ आपल्याला दोन्ही बाजूचं घेतल्यानंतर आपल्याकडे काय येणार आहे बघा, रूट b चा चौथा घात प्लस 4a चा वर्ग आपल्याकडे जशाला तसा येणार आहे. फक्त पुढचं समीकरण याचं काय येणार आपल्याकडे, QR गुणाकारामध्ये PR एवढाच गुण करायचं या ठिकाणी होणार आहे. याला समीकरण 4 नाव द्या, 3 द्या, किंवा हे करायचं असलं करा. मग आपल्याला दिलेलं होतं पुढं 2AB, बरोबर. 2AB चा काय छेद होता, हा छेद घ्यायचा. मग वर्गमुळात b चा चौथा घात अधिक 4a चा वर्ग आपल्याला दिलेला आहे. मग पुढं काय काय होणार बघा, पुढं होणार आहे आपल्याकडं PR, आकृती बघा एकदा, गुणाकारामध्ये QN गुणाकारामध्ये QR. आता याचा छेद काय राहणार आहे आपल्याकडं, QR एक छेद राहणार आहे त्याचा, आणि गुणाकारामध्ये पुन्हा काय राहणार आहे आपल्याकडं, PR हा इथं येणार आहे. QR गुणिले PR आपल्याकडे आलेला होता. मग आपण अशा प्रकारे करू शकतो. काढायला काय सांगितलं आपल्याला, QN, बरोबर. QN बरोबर काय दिले आपल्याला, 2AB रूट म्हणजे वर्गमूळ, b चा कितवा घात चौथा गुणिले 4a चा काय वर्ग, एवढं आपल्याला दिलेलं होतं. हे समीकरण 1 आणि 4 चा भागाकार तुम्ही जर केला तर तुम्हाला ते मिळून जाईल. काय राहिले का बघा, पुन्हा कोणाला काय अडचण असली बघा, 4 गुणांचा प्रश्न आहे. ठीक आहे, ओके, धन्यवाद.